लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिकमध्ये सामाजिक भान, इतिहासाची चिकित्सा आणि विवेकवादी विचारांना चालना देणारा एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम उत्साहात पार पडलाय. ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन म्हणजेच AISF नाशिक तर्फे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर विवेक व्याख्यानमाले अंतर्गत कोण शिवप्रेमी कोण शिवद्रोही या विषयावर विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. नेहरू गार्डन येथील सार्वजनिक वाचनालय परिसरातील मुश औरंगाबादकर सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमात मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर दीपक पवार यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केलंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आणि इतिहासाचा सध्याच्या काळात होत असलेला वापर आणि अवापर यावर डॉक्टर पवार यांनी सखोल भाष्य केलंय. इतिहासाचे राजकारण, सामाजिक भान आणि तरुणांची भूमिका या विषयावरही त्यांनी स्पष्ट आणि अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे. आपण नाशिकमध्ये आहोत, आपण महाराष्ट्रामध्ये आहोत, आपण दाभोळकरांच्या नावाने चालणाऱ्या विवेक व्याख्यानमालेमध्ये बोलतो आहोत आणि आपण अशा काळामध्ये बोलतो आहोत जेव्हा विवेकाने आणि विवेकाबद्दल बोलण्याची नितांत गरज आहे. मला जो विषय देण्यात आलेला आहे तो कोण शिवप्रेमी आणि कोण शिवद्रोही असा आहे. त्याचा संदर्भ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपल्या एका आमदाराने एका प्रकाशकाला प्रशांत तांबेला फोन करून असं म्हटलं की रोहित पानसरे यांनी शिवाजी कोण होता हे पुस्तक शिवाजी कोण होता या नावाने का लिहिलं. आणि ते पुस्तक सुद्धा आपल्या आमदारांचं वैचारिक कुपोषण एवढं मोठं आहे की ते पुस्तक सुद्धा त्याच्या वाचनात नाही आले, त्याच्या बायकोच्या वाचनात आले. म्हणजे त्याच्या बायको ज्ञानाचा स्रोत बाईकडून पुरुषाकडे जाण्याचा पण काळ आलाय, पण पुरुष शहाणा व्हायचं मागत नाही. तर त्याच्याकडे ते पुस्तक आल्यावर त्याच्या एवढंच लक्षात आलं की शिवाजी कोण होता असं म्हणल्यामुळे शिवाजीचा अपमान झालेला आहे. आणि मग अपमान झाल्यानंतर अपमान करणाऱ्या माणसाची आई बहीण काढणं हीच आपली संस्कृती आहे हे त्याच्या नीट लक्षात असल्यामुळे त्याने ते सगळं केलं, व्यवस्थित रेकॉर्ड केलं. आणि तुम्ही त्या आमदाराला पाहिलेलं आहे. म्हणजे टॉवेलवर असणारी जगात दोनच माणसं आहेत, एक रणबीर कपूर आणि दुसरा संजय गायकवाड. त्यातला रणबीर कपूर हा देखणा माणूस आहे, तो चांगला दिसतो, त्याला बघावंसं वाटतं, बायकांना तर वाटतंच पण पुरुषांनाही वाटतं. हा जो माणूस आहे त्याला कोणालाही बघावंसं वाटत नाही असा हा माणूस. तुम्हाला टॉवेलवर तुम्ही त्याला पाहिला असेल. मग त्याने शिवीगाळ केली आणि त्याने ही शिवीगाळ केल्याबद्दल ज्या महान मतदारांनी त्याला निवडून दिलेलं आहे त्याने त्याच्यावर दुग्धाभिषेक केला. म्हणजे आपला आमदार मूर्ख आहे याची 100% खात्री त्या माणसाला होती आणि आपला मतदार 1000% मूर्ख आहे याची 100% खात्री आमदाराला होती. त्यामुळे त्याने तो दुग्धाभिषेक केला. त्यामुळे नंतर काय झालं तर पानसऱ्यांचं ते पुस्तक अधिक वाचलं गेलं, अधिक वाटलं पण गेलं. तुम्ही लक्षात घ्या, वाटलं जाणं आणि वाचलं जाणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आपण पुरोगामी चळवळीतल्या मंडळींनी ह्याच्यात फार फरक केला पाहिजे. कारण सरकारच्या ग्रंथ निवड समितीकडनं वेगवेगळ्या वाचनालयांना जी पुस्तकं दिली जातात ती वाटली जातात, ती वाचली जातातच असं तुम्हाला खात्रीलायकरित्या सांगता येत नाही. आपल्याला पानसरेंचं पुस्तक वाचलं जाणं अपेक्षित आहे आणि त्यामुळे त्यानंतरच्या काळामध्ये बरेच आकडे लोकांच्या पुढे आले की काही लाख प्रती शिवाजी महाराजांवरच्या या पुस्तकाच्या लोकांच्या पर्यंत. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एका विचारधारेपुरतं मर्यादित नाहीत. त्यांचा इतिहास समजून घेताना विवेक आणि अभ्यास आवश्यक आहे. आजच्या काळात शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर आणि अवापर दोन्हीही होताना दिसतोय. म्हणूनच तरुणांनी इतिहासाकडे भावनेपेक्षा समज आणि अभ्यासाच्या दृष्टीने पाहायला हवं. या व्याख्यानाला विद्यार्थी, युवक आणि पुरोगामी विचारांच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलाय. एकूणच AISF नाशिक तर्फे आयोजित ही विवेक व्याख्यानमाला सामाजिक जाणीव आणि विचारांची दिशा देणारी ठरली आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.